शैक्षणिक कर्जासाठी पहिली एकतर वयोगट मर्यादा आहे. महामंडळाची जी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आहे, त्याच्यात वयोमर्यादा आहे 18 ते 30. म्हणजे 10वी, 11वी, 12वीला हे कर्ज मिळणार नाही, पहिली गोष्ट. आणि 30च्या नंतरही मिळणार नाही. म्हणजे कोण बाबा प्रौढ आहे, त्याला खरा घ्यायचं 30 नंतर, तर त्याला पण मिळणार नाही. हां. आलं लक्षात? आता दुसरी गोष्ट आहे, की त्यांना व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलांनाच फक्त या योजनेचा लाभ घेता येईल. व्यावसायिक शिक्षण म्हणजे काय? तर इंजिनिअरिंग, डॉक्टर, LL.B. म्हणजे थोडक्यात काय, समजा तुम्ही BA, BCom, BSc करताय, तर त्याकरता तुम्हाला कर्ज मिळत नाही. लक्षात आले सगळ्यांच्या? ऑलमोस्ट ऑल BA, BCom, BSc सोडून ऑलमोस्ट ऑल ह्याला मिळतं, प्रोफेशनल कोर्सेसला. आणि त्याची वेगळी यादी दिलेली आहे. म्हणजे नर्सिंगला मिळेल तुम्हाला. त्याची यादी आपण ग्रुपवर टाकलेली पण आहे. म्हणजे कुठल्या कोर्सेसला मिळतं त्याची. ते सोडून बाकीच्या कोर्सेसला मिळत नाही. पण ऑलमोस्ट ऑल कव्हर आहे त्याच्यात, म्हणजे प्रोफेशनल कोर्सेस. ही झाली दुसरी गोष्ट त्याच्यात. तिसरी गोष्ट आहे, की ते किती मिळतं? तर ते जे तुम्हाला बँक आहे ना, बँकेचा कर्ज द्यायचा क्रायटेरिया वेगळा आहे आणि महामंडळाचा वेगळा आहे. तर महामंडळाचा कर्ज द्यायचा क्रायटेरिया कसा आहे? महामंडळ तुमची फक्त ट्युशन फीचं कर्ज देते तुम्हाला. अलाऊ करतं. म्हणजे धरून चला, तुमच्या कॉलेजची फी आहे ₹10,000. तर त्याचा ब्रेकअप असतो कॉलेजच्या फीचा. 10,000 मधले समजा ₹6,500 तुमची ट्युशन फी असते. मग ₹500 जिम फी असते. ₹1,000 लॅब फी असते. ₹1,000 एक्झाम फी असते. अशा वेगवेगळ्या फी असतात. तर ते सर्व मिळून म्हणजे ₹10,000 होतात. तर तुम्हाला महामंडळ फक्त 6,500 तुमची ट्युशन फी आहे, तेच अलाऊ करेल तुम्हाला. परंतु बँक तुम्हाला 10,000 देऊ शकते. पण महामंडळ आहे ते जेवढं तुमचं ट्युशन फी 3 वर्षाची, 4 वर्षाची होईल ना, त्याचं तेवढंच कर्जावरच्या व्याजाचा परतावा देणार आहे. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. असं नाही की कॉलेजची फी 10,000 आहे म्हणून मला महामंडळावर पूर्ण 10,000च्या व्याजाचा परतावा परत येईल. त्यामुळे तुम्ही समजा उद्या 5 लाख लोन घेतलं, त्यातलं 3 लाख रुपये तुमची ट्युशन फी आहे आणि 2 लाख ट्युशन फीच्या व्यतिरिक्त इतर खर्च आहेत. तर तुमचं जे व्याज आहे ते 5 लाखावरच्या फक्त 3 लाखाचं व्याज महामंडळ तुम्हाला परत देणार आहे. 2 लाखाचं व्याज महामंडळ परत देणार नाही. झाली गोष्ट ही क्लिअर सगळ्यांना? मात्र तुम्हाला बँकेतनं तुम्हाला 5 लाख लोन आहे ना, तर बँक 5च्या 5 लाख रुपये तुम्हाला देते. पूर्ण लोन देते. बँकेला काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरं असं असतं, की तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन मिळाली आहे, त्याच्याप्रमाणे बँकेचे क्रायटेरिया बदलतात. महामंडळ त्याच्या जास्त क्रायटेरिया बघत नाही. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला मी. समजा एखाद्या मुलाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली आहे, की त्याला आपलं सांगलीतलं एखादं छोटं कॉलेज, गावातल्या कॉलेजला ॲडमिशन मिळाली आणि दुसऱ्याला मुंबईचं व्हिजिट किंवा COP मिळाली आहे. तर महामंडळाला त्याचा काही फरक पडत नाही, की तो COPला मिळाले आणि ह्याला गावातल्या कॉलेजला मिळाली. ते त्यांच्या ट्युशन फीच्या तेवढंच देणार. पण बँकेला 100% फरक पडतो. कसा पडतो? तर बँक जी चांगल्या कॉलेज जिकडे प्लेसमेंट चांगलं आहे ना, तिथे बँक तुम्हाला सरळ असते आणि जो मिनिमम रेट असतो, त्या रेटला देते. पण तेच जर तुमची इन्स्टिट्यूशन नावाजलेली नसेल आणि त्यांचा गॅरंटी नसेल, की याची प्लेसमेंट होईल, तिथे बँक तुम्हाला कदाचित जास्त रेट लावू शकते. किंवा काय-काय एकदमच जर इन्स्टिट्यूशन माहीत पण नसेल जास्त, तर तिकडे तुम्हाला बँक नाही पण म्हणू शकते. मग तुम्हाला खाजगी बँकेतनं किंवा पतसंस्थेतनं वगैरे लोन घ्यायला लागतं. हे आता मी स्वतः घेतलेली आहे शैक्षणिक कर्ज म्हणून, त्यामुळे मी हे सांगू शकतो तुम्हाला. आता तुम्हाला एकदमच खूप IIT, IIM यासारख्या संस्थेत जर तुम्हाला कर्ज ॲडमिशन मिळाली ना, तर बँका गंमत बघा आता, बँका तुम्हाला 10 लाख नाही, बँका म्हणतात 15 लाख घे माझ्याकडनं. जास्त घे. कारण त्यांना 100% खात्री आहे, की हा मुलगा जाऊन
कॉलेज पास आउट झालं की याला खूप चांगला जॉब लागणार आहे आणि ह्याला खूप चांगलं आपल्याला पगार मिळेल आणि तो आपले 100% पैसे रिटर्न देईल. म्हणजे मग त्या केसमध्ये बँका तुम्हाला म्हणतात लॅपटॉपसाठी कर्ज घ्या, तुमच्या हॉस्टेलचे काय असेल ते घ्या पैसे, परत तुम्हाला वर खर्चाला काय पैसे लागत असतील ते घ्या. असा हा क्रायटेरिया बँकेचा बदलतो. महामंडळाचा क्रायटेरिया बदलत नाही लोनचा. महामंडळाला काही फरक पडत नाही की तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये आहे. फक्त प्रोफेशनल कोर्सेस आहेत तेवढं महामंडळ बघतं. कारण त्यांना व्याजच द्यायचे. बँकेला फक्त महामंडळाला फक्त व्याजच द्यायचे आणि बँकेला कसं आहे, की मुद्दल आणि व्याज दोन्ही तुमच्याकडनं परत घ्यायचे. आलं लक्षात? आता याची आता परतफेड कशी होते, तर तुमचा ई-एम-आय चालू झाला. मग तुम्ही हप्ते तुमचे भरायचे रेग्युलर आणि त्याचं जे व्याज होतं, त्याचं परत स्टेटमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं महामंडळाच्या साईटवर आणि मग तो व्याजाचा परतावा तुम्हाला महामंडळ सगळे चेक करून परत देतं तुम्हाला. अशा प्रकारची शैक्षणिक कर्ज योजना आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात आहे ना ह्याच्यात काय कोणाला शंका आहे का आतापर्यंत बोललेल्या ह्याच्यात? असेल तर बोला. हप्ते चालू होतात ते जॉबला लागल्यानंतर ईएमआय सुरू होतात का ठराविक कालावधी आहे त्याच्यानंतरच ईएमआय? नाही एक्झॅक्ट आता हाच प्रश्न आहे ना मॉनिटरिंग पिरियड म्हणून एक असतो बँकेचा, की बँक काय करते तुम्हाला, की बँकेला अशी अपेक्षा नाही की जूनमध्ये परीक्षा संपली तुमचं शैक्षणिक वर्ष संपलं शेवटच्या वर्षातलं, की लगेच तुम्ही जुलैपासून द्यावे. तर त्याच्यात तुम्हाला बँक 6 महिने ते 1 वर्ष मॉनिटरिंग पिरियड देते, की तुम्ही तेव्हा हप्ते भरू नका. हा सगळ्यांकडे असतो मॉनिटरिंग पिरियड. पण माझा सल्ला असा राहील ना, की तुम्ही शक्य होईल समजा तुम्हाला, तर ॲटलीस्ट इंटरेस्ट तरी भरा. कारण का माहिती आहे का, ते इंटरेस्टवर इंटरेस्ट लागत जातं परत. हे लक्षात घ्या तुम्ही. फर्स्ट इयरला समजा तुम्हाला पगार कमी असेल, मान्य करतो, की बँकेचा समजा 10,000 हप्ता आहे, तुम्हाला नोकरीच मुळात 25,000 ची लागली. तर थोडंसं अवघड जाईल. मग त्या केसमध्ये तुम्ही ॲटलीस्ट ₹1,000 फक्त व्याज भरा. म्हणजे तुमच्या व्याजावर व्याज चढणार नाही. नाहीतर त्या परत तुम्हाला चक्रवाढ व्याजाने ते पैसे लागतील. आलं का लक्षात? महामंडळाचा क्रायटेरिया फक्त नॅशनलाइज बँक आणि कोऑपरेटिव्ह साठीच आहे का नाही. परतावा आहे? त्यांची महामंडळाची लिस्ट आहे ना बँकांची, ती आता मी तुम्हाला दाखवतो आणि ती ग्रुपवर ऑलरेडी शेअर पण केलेली आहे. आणि पाहिजे तर तुम्ही परत ग्रुपवर टाकेन. मोठी लिस्ट आहे. सगळ्या प्रकारच्या बँका चालतात, शेड्यूल बँका चालतात, कोऑपरेटिव्ह बँका, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह चालतात, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह चालतात. आरबीआयने मान्य केलेल्या सगळ्या बँका चालतात. म्हणजे येस बँक, आयडीएफसी बँक कुठलं पण नाही. चालत काय नाही तर एनबीएफसी. एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन. उदाहरणार्थ बजाज फायनान्स, आधार फायनान्स, मुथूट फायनान्स असल्या फायनान्सवाल्यांची लोन चालत त्या ते नाही चालत महामंडळाला. आणि त्याची त्यांनी रीतसर यादी दिलेली आहे कुठल्या बँका चालतात त्याची. त्या यादीतले तुम्ही पण हे 80-90% बँका कव्हर आहेत त्याच्यात. मी जे बघितले त्यात. फक्त फायनान्सचं नाही चालत. सर ह्याच्यासाठी काय क्रायटेरिया असतो का, की एवढ्या मार्क्स पाहिजे मिनिमम? महामंडळाचा क्रायटेरिया, बँकेचा नाही, महामंडळाचा किंवा महामंडळाचा आहे क्रायटेरिया, पण थोडासा वेगळा असायचा. म्हणजे 50% वगैरे असं आहे. त्याच्यात त्या ह्याच्यात लिहिलेलं आहे. तो प्रत्येक ग्रुप वाईज आहे. तो मी टाकतो त्यांचा. तो एवढं डिटेलमध्ये सांगता येत नाही आता. बघून. त्याचे आपण हे जे आहेत ना निकष महामंडळाचे, ते आपण ग्रुपवर 60% टाकू. 60% म्हटलंय त्यांनी 60. हां, तेच सांगतोय मी. त्यांचे निकष वेगवेगळे आहेत ते. व्यवस्थित माहिती घेऊन त्याला सांगितलं, अडचण कोणाला चुकीची माहिती टाकून. बरोबर. ऐका ना, त्याच्यात निकष कसे आहेत माहिती आहे का, की पोस्ट ग्रॅज्युएशनचे वेगळे आहेत, ग्रॅज्युएशनचे वेगळे आहेत थोडेसे. ग्रॅज्युएशनला तुमचे 10वी-12वीचे मार्क बघितले जातात. पोस्ट ग्रॅज्युएशनला ग्रॅज्युएशनचे मार्क बघितले जातात. तर ते मी ग्रुपमध्ये टाकतो निकष. ठीक आहे. अजून बोला. कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? हॅलो सर, शासकीय कर्मचारी किंवा निमशासकीय कर्मचारी असेल तर त्यांच्या मुलांना हे कर्ज दिले जातात का? कर्ज कोणालाही मिळू शकेल. त्या उलट
तुम्हाला तर हक्काने मिळणार, कारण तुमची गॅरंटी आहे पैसे परत द्यायची हा हा शासकीय कर्मचाऱ्यांची. तिथे तुमच्या फक्त एक सांगतो महत्वाचं सर्वात, हा. की महामंडळ व्याज परतावा हा फक्त नॉन क्रिमिलियर मुलांनाच देतो. म्हणजे तुमचा पगार जर 8 लाखाच्या वर असेल, तुमचे रिटर्न, तुमचे उत्पन्न, आणि तुम्ही हा, नॉन हा. क्रिमिलियरचा जर दाखला मिळवू शकला नाही, तर तुम्हाला तो मिळणार नाही. ओके ओके आलं लक्षात? ओके म्हणजे सर ओके 25 लाखाचं जर आई वडिलांचं उत्पन्न आहे, तर त्यांना कर्ज मिळेल. कर्ज 100% मिळणार, व्याज परतावा मिळणार नाही. हा. ओके आलं ठीक का आहे लक्षात? कर्ज हा होय वेगळा होय प्रकार आहे, आपण व्याज परतावा वेगळा आहे. कर्ज तर हा तुम्हाला मिळणार 100%, त्याचं काही अडचण नाहीये. व्याज हा परतावा मिळणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला आता त्यांनी सिबिलची अट टाकलेली आहे, की अर्जदाराचे सिबिल स्कोर पाहिजे एक तर 0-1 किंवा 500च्या वर, आणि आई वडिलांचा 750च्या वर पाहिजे सिबिल स्कोर. हा हा 750 का 650. 650 ओके ही तर सिबिल स्कोर आहे ना, जनरली तुमचं आता तुम्ही विचारलं मुलांना कुठला सिबिल स्कोर आला, तर मुलांना ज्याचं पॅन कार्ड काढलेलं आहे अशा मुलाचा सिबिल स्कोर जनरली 0 आणि -1 असतो. होय होय तर त्याच्यात पण तुम्हाला आता गंमत सांगतो मी, हे तुमच्यातले असं कोणाला माहिती नसेल. एखाद्याला स्कॉलरशिप असेल ना, समजा एक मुलगा त्याने बी.फॉर्म केलंय आणि बी.फॉर्मला त्याला कुठली स्कॉलरशिप मिळाली 3 वर्षाला, आणि समजा त्याने एम.बी.एला ऍडमिशन घेतली असेल किंवा त्याच्या अकाउंटला पैसे जमा झाले, त्याला सिबिल स्कोर होतो तयार. आणि ह्याच्यावर आम्ही महामंडळावर ऑलरेडी पत्र टाकलेलं आहे, की स्टुडंटचा सिबिल स्कोर आला तर तुम्ही काय करणार. तो जॉबला नाहीये, पण त्याचा सिबिल स्कोर ह्या कारणांमुळे येतोय. तर त्याच्यावर आता चर्चा करून आम्ही त्याचा काहीतरी सोल्युशन काढायचा प्रयत्न करू. याला मुख्य अर्थ तीच आहे, की तुम्हाला 8 लाखाच्या खाली नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं, आणि बाकीच्या डॉक्युमेंटची लिस्ट आपण आता बघू. ठीक आहे? अजून शंका असतील तर सांगा, नाही तर मग मी थोडंसं तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दाखवणार आहे आता. हॅलो सर. बोला ना. समजा आता पहिल्या वर्षी त्याने ऍडमिशन घेतले असेल आणि ते राहिलेल्या 2 वर्षासाठी त्याला जर लोन घ्यायचं असेल तर ते होऊ शकते काय? हो, मिळेल ना. त्यात काय करायला लागतं, पहिल्या वर्षीचा आयदर तुम्ही क्लोज करा पूर्ण हा लोन जे हा घेतले ते, आणि सेकंड इयर पासून व्याज परताव्यासाठी फक्त, हा किंवा पहिल्या वर्षीचं तुम्ही चालू ठेवून ते लोन चालू ठेवायचं, त्याचे ईएमआय तुम्ही भरायचं, त्याचं व्याज तुम्हाला मिळणार नाही 100%. आलं लक्षात? म्हणजे उदाहरण देऊन सांगतो, 3 वर्षाचा कोर्स आहे. पहिल्या हा वर्षीची समजा 3 लाखाची फी आहे टोटल 3 वर्षाला. हा पहिल्या वर्षीचे ₹1,00,000 तुम्ही ऑलरेडी फी भरलेली आहे हा कर्ज घेऊन. ओके, हा कर्ज घेऊन तुम्ही 1,00,000 फी भरलेली आहे. तिकडे जाऊन बँकेला सांगायचं, मला पुढची डिस्बर्समेंट देऊ नका, हा मी तुमचे 1,00,000चे काय ते रेग्युलर पैसे भरतो. त्यांना ही केस समजावून सांगा, अशी अशी आहे, आणि त्यांना सांगा की आयदर तुम्हीच मला नवीन लोन करून द्या, किंवा मी आता बँकेने ते अलाव केलं नाही तर तुम्हाला 100% त्याचे 1,00,000 रिपेमेंट करायला लागेल व्याजासकट. हा मग ते हे 2 ऑप्शन झाले. मग सेकंड इयर साठी तुम्हाला नवीन कर्ज ओपन करायला लागेल, पण त्यापूर्वी तुम्हाला आपल्या महामंडळाचा LOI घ्यायला लागेल, लेटर ऑफ इंटेंट. जो अर्ज भरायचा ऑनलाईन, आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला महामंडळ मंजुरी पत्र देतं. ते देऊन बँकेत जाऊन मग तुम्हाला त्याचा व्याज परतावा चालू होईल. आलं लक्षात? ती प्रोसिजर आपल्या म्हणजे दुसऱ्या लोन सारखीच आहे का त्याची पण महामंडळ? हा, महामंडळाची सेम, जसं बाकीचे महामंडळाच्या प्रोसिजर सगळ्या सेम आहेत. फक्त एक लक्षची योजना आहे ना, तिथे हा. तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट लागत नाही. बाकी पूर्ण सगळ्या ज्या आहेत ना योजना, त्याला लेटर ऑफ इंटेंट महामंडळाचा असल्याशिवाय जर तुम्ही कर्ज परस्पर काढलं तर महामंडळ व्याज परतावा देत नाही. कारण महामंडळ हे लेटर ऑफ इंटेंट देताना तुमची या कर्ज व्याज परतावा योजनेसाठी तुम्ही पात्र आहेत का हे सगळं चेक करतं. हा. पात्रत्व म्हणजे काय, तुम्ही ओबीसी आहे का, तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे का, तुमचं शैक्षणिक हे आहे का, असं सगळं महामंडळ बघत असतं. म्हणून महामंडळ म्हणते की आमच्याकडे आधी आमच्या टेस्टिंगच्या अंडर जावा, तुम्ही आम्ही ओके म्हटला तरच मग तुम्ही बँकेकडे जावा. हा. तुम्ही परस्पर बँकेकडनं व्याज आपलं कर्ज मंजूर करून आणलं आणि मग महामंडळाने अलाव करणार. हा.
आलं लक्षात? 1 लाख जे कर्ज आहे ते बँक देणार का महामंडळ डायरेक्ट देणार ते? नाही, आता एक मिनिट, शैक्षणिक कर्जाचा विषय चालला का दुसरं बोलताय तुम्ही? नाही कोणतेही आता 1 लाख रुपयाचं शिक्षणासाठी मिळत नाही ना लाख. नाही नाही, 1 लाखची योजनाच पूर्ण वेगळी आहे. हा 1 लाखाची जी योजना आहे ना, ते महामंडळ, ती योजना पूर्ण वेगळी आहे. आपण ती योजनेमध्ये आपण तुम्हाला पाहिजे माहिती देतो मी. आता आपण सध्या शैक्षणिक कर्जाबद्दल बोलू. शैक्षणिक कर्ज योजना आवश्यक कागदपत्र. पहिला आहे जातीचा दाखला, दुसरं उत्पन्नाचा दाखला, तिसरं डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात गेले 15 वर्ष. हे सगळी तुम्हाला जे दाखले आहेत ना, ते तहसीलदार ऑफिसमध्ये ई सेवा केंद्रात किंवा जी बाहेर ई सेवा केंद्र असतात त्यात मिळतील. चौथा आहे अर्जदार व पालक यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड. आणि आधार कार्ड, पॅन कार्ड लागतं. मगाशी मी मर्यादा सांगितली 18 वर्ष. पॅन कार्ड 18 वर्षानंतरच निघतं तुमचं. नंतर 5वं आहे रेशन कार्ड. रेशन कार्ड का लागतं? कारण महामंडळ एका घरातल्या किंवा एका घरातल्या म्हणण्यापेक्षा एका रेशन कार्डच्या अंडर जेवढी काही माणसं आहेत त्यांच्यातल्या फक्त एकालाच महामंडळाच्या व्याज परताव्याचा फायदा घेता येतो. ते कर्ज चालू असताना दुसरा त्यांच्या घरातला रेशन कार्डवरचा माणूस घेऊ शकत नाही फायदा. आलं लक्षात? ते तुमचं कर्ज बंद केलं, तुम्ही बँकेकडनं एनओसी आणली किंवा ह्या माणसाचं कर्ज बंद झाले की तुम्हाला दुसरं कर्ज घेता येईल. म्हणजे काय आहे की थोडक्यात वडिलांनी व्यवसायाचं कर्ज काढलं आणि मुलांनी शैक्षणिक कर्ज काढलं, तर तुम्हाला व्याज परतावा फक्त एकाच योजनेच्या अंडर मिळेल तुम्हाला, एकाच वेळेस काढलेलं असेल तर. ठीक आहे. आता 6वं आहे ते रहिवासी पुरावा, म्हणजे लाईट बिल, गॅस कार्ड किंवा अजून काय असतील तुमचे 8 वगैरे ते. 7वी 12वीची मार्कलिस्ट जर तुम्ही 12वीच्या नंतरच्या कोर्सेसला घेताय तर, आणि जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला घेताय तर तुमची लास्ट इयरची मार्कलिस्ट लागेल. इथे सीईटीची मार्कलिस्ट तुम्हाला कंपल्सरी आहे. सीईटीची मार्कलिस्ट लागते तुम्हाला 12वीच्या नंतर पण आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पण. अर्जदार व पालक यांचे फोटो, अर्जदाराचा जन्माचा किंवा वयाचा दाखला, म्हणजे तुमच्या त्याच्यात लिव्हिंग सर्टिफिकेट पण चालेल. स्कूल लिव्हिंग, कॉलेज लिव्हिंग मध्ये तुमचं जन्मतारीख जे लिहिलेलं असेल ते. नाहीतर शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र, म्हणजे काय की कॉलेजचं फी स्ट्रक्चर. तुम्ही कॉलेजला ऍडमिशन मिळाली की कॉलेज तुम्हाला प्रोव्हिजनल ऍडमिशन देते, तेव्हा तुम्हाला फी स्ट्रक्चर कॉलेजचं प्रिंटेड असतं किंवा मेलवर वगैरे येतं तुम्हाला. ते आमचे फी स्ट्रक्चर तुम्हाला या हप्त्यात या टप्प्यात पैसे भरायला लागतील, की पहिल्या वर्षी एवढी, दुसऱ्या वर्षी एवढी, तिसऱ्या वर्षी एवढी, असं. पोस्ट ग्रॅज्युएशनला पण तसंच असतं. नंतर 12वा आहे मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा, म्हणजे तेच कॉलेजचं तुम्हाला प्रोव्हिजनल ऍडमिशन लेटर. हे शिष्यवृत्ती पात्रतेचं प्रमाणपत्र आहे. ते त्याचं काय कॉलेजचं काय द्यायचं कारण नाहीये, हे महामंडळाला सांगायला लागेल तुम्हाला. तुम्हीच पात्र आहे ते आपल्याला त्यांच्याकडूनच घ्यायला लागेल. नंतर 13वं आधार संलग्न बँक खाते पुरावा, म्हणजे काय बँकेचा तो फोटो तुम्ही अपलोड करू शकता पासबुकचा, आणि त्या जे खातं आहे ते आधार कार्डला जनरली आता बहुतेक सगळी आधी केवायसी झालेलीच असते सगळ्या खात्यांची. समजा एखादा मायनरचा अकाउंट असेल तर ते आता तो मेजर होतो. 12वीत तो मायनर असतो, एखादा मुलगा 17 वर्षात पूर्ण असतात, तर ते मायनर अकाउंट असतं. जेव्हा मेजर होतं त्याचा ई केवायसी करून आधारला ते जॉईन करून घ्यायचं. आता हा शेवटचा आहे सिबिल स्कोर विद्यार्थ्याचा, तो मी मगाशी सांगितलाय मुद्दा तो. आणि हे 15वं डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला असेल 8 लाखाच्या खालचा, तो आपोआप तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळून जातं. त्यासाठी नॉन क्रिमिनलसाठी वरची 2 डॉक्युमेंट लागतात, जातीचा दाखला आणि चालू उत्पन्नाचा दाखला. जुना चालत नाही. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जनरली 3 वर्षाकरता मिळतं महाराष्ट्र स्टेटसाठी, आणि जर तुम्ही सेंट्रलसाठी घेतलं नॉन क्रिमिनल तर ते 1च वर्षासाठी मिळतं. सेंट्रलच्या कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार असाल तुम्ही, सेंट्रल गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या, तर त्यासाठी जे त्यांचं वेगळं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे. आपलं जे महाराष्ट्र स्टेटचं आहे ते त्यांना चालत नाही.
त्यांचा फॉर्मॅट वेगळा आहे. तो फॉर्मॅट तुम्हाला मागून घ्यायला लागतो. तुम्ही जेव्हा ई सेवा केंद्रात जातो तेव्हा, की मला सेंट्रलसाठी नॉन क्रिमिलेअर द्या. त्यांचं 2 पानी लेटर 2 पानी असतं नॉन क्रिमिलेअर 2 किंवा 3 पानी पण असतं कधी-कधी. आलं लक्षात. आता फॉरेन एज्युकेशनच्या संदर्भात काही जास्त माहिती देत नाही मी, कारण मला असं वाटत नाही. ज्याला कोणाला समजा त्यातलं पण वाटत असेल, की मला बाहेर शिक्षणाला जायचं, त्यांनी पर्सनली मला कॉल करावा. आता ज्यांचा सिबिल स्कोर कमी असेल, तर त्यांचा सिबिल स्कोर वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि लोनसाठी पूर्वतयारी काय केली पाहिजे? आयटी रिटर्न्स वगैरे जर भरलेले असतील. तर जनरली आहे ना, मुलांचा म्हणजे विद्यार्थ्यांचा जनरली 0 किंवा -1च असतो. त्याचा अर्थ काय, की यांना कधी क्रेडिट मिळालेलंच नाहीये. म्हणजे कुठल्या प्रकारचं नाही, की म्हणजे त्यांना पैसे जमा पण होत नाहीत किंवा खर्च पण होत नाही किंवा त्यांनी कधी व्याज काढलेलं नाही. त्याच्यामुळे तो 0 किंवा -1 असतो. 0 किंवा -1 आहे म्हणजे हे नाहीये. ते मुलांचा तेवढाच असतो तो. कारण त्यांचं कधी आयुष्यात चालूच नसतं झालेलं ट्रान्झॅक्शन बँकेच्या दृष्टीने. पण मगाशी जी केस सांगितली मी तसं कधीतरी होऊ शकतं. त्या केसमध्ये केस टू केस आपल्याला अभ्यास करायला लागेल. आणि समजा एखादा मुलगा शिकत म्हणजे आय मीन कमवत शिकत असेल, जॉबला असेल तो आणि शिकत असेल, तर त्या केसमध्ये त्याचा 500च्या वर पाहिजे. तुमचा पगार जमा होतो. तर अशा पण केसेस असतात. मुलं बाहेर जॉब करतात आणि पार्ट टाईम जॉब करून शिकत असतात. त्यावेळेस तुमचं 500च्या वर पाहिजे. आणि जर तुमचा पालकांचं तुमचा थोडं सिबिल पाहिजे ना. स्कोर कमी असेल ना, तर तो लगेचच्या लगेच सुधारला जात नाही. एवढं तर नक्की. तुम्हाला सिबिल स्कोर सुधारायचे वेगवेगळे उपाय आहेत, की तुम्ही लोन घेऊन ते व्यवस्थित फेडायला पाहिजे. पण त्याचं आज आज माझा 500 उद्या 700 असं नाही होत. ते ओव्हर द टाईम 3-3 महिन्याचा तुमच्या पिरियडचा स्टडी करून तो सिबिल स्कोर ठरवला जातो. असा तो एखादं गोल्ड लोन घेऊन आपण 3 महिने व्यवस्थित हां, परतावा हां, केला तर हां. वाढतो तेच 3 सांगतोय महिने. मी तुम्हाला. ते तुम्हाला असं ते 2-4 महिन्यांसाठी होतं. तर एखादा आज कमी आहे, उद्या वाढतो असं नाही होत सिबिल स्कोरला. त्याला उपाय भरपूर आहेत. ते तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता सिबिल स्कोर कसा वाढवायचा तो. पण मग ह्याला दुसरा पर्याय काय माहिती आहे का? तुम्ही कोलॅटरल ठेवू शकता. आता मी अजून एक तुम्हाला माहिती देतो. आर-बी-आयच्या नियमानुसार 4 लाखापर्यंतचं लोन आहे. हे आर-बी-आयचे म्हणजे हा महामंडळाचा विषय नाहीये. हा बँकेचा विषय आहे. तरी तुम्हाला माहिती करून सांगतो. आर-बी-आयच्या नियमानुसार 4 लाखापर्यंत तुम्हाला कोलॅटरल द्यायला लागत नाही. कोलॅटरल म्हणजे की अजून एक जण काय म्हणतात त्याला जामीनदार टाइप तुम्हाला द्यायला लागत नाही. 4 लाखात ते 7 लाख आहे ना, तो बँकेच्या डिस्क्रिशनवर ठेवलाय, की बँकेला वाटलं तर बँक घेऊ शकते, की रिस्की आहे हे जरा, तर घेऊ शकते. पण 7 लाखाच्या वर 100% तुम्हाला कोणतरी अजून एक तुमच्याबरोबर कर्जात भागीदार लागतो. म्हणजे आता मी सांगतो, मी माझ्या मुलाकरता लोन घेतलंय ना, तर मला माझ्या अकाउंटला पण ते दिसतं लोन आणि मुलाच्या अकाउंटला दिसतं लोन. आपण ॲपमध्ये बघतो ना बँकेच्या, तर माझ्या इकडे पण ते लोन दिसतंय मला, की तुमच्या अंडर एवढे शिल्लक आहेत. मुलाचं तर दिसणार. कारण तो त्याचा अर्जदार आहे म्हणून. पण ती लोन मोठी असेल तर 4 लाखाच्या खाली असेल तर त्याचं एवढं टेन्शन नसतं जास्त काय. ठीक आहे. ही शंका झाली. हॅलो सर. बोला ना. नाशिक जिल्ह्यासाठी कसं काय? कुठं ऑफिस? नाशिक जिल्ह्यात आपले खूप चांगले काम करतायत विजयराव संवत्सरकर आणि दिनकर इंगळे साहेब. तर ते तुम्ही त्यांना हे केलं. नाशिक जिल्ह्याचं जे महामंडळाचं ऑफिस आहे ते नाशिकमध्ये आहे. त्याची तुम्हाला नाव देतील आणि तुम्ही म्हणजे अजून पण नाशिक आहेत लोकं. तर तुम्ही समाज त्यांना कल्याण कॉन्टॅक्ट करा. ऑफिसमध्ये तुम्हाला ते सगळंच पूर्ण सहकार्य करतील. नाशिकमध्ये तुमचे फॉर्म-बिर्म भरून घ्यायची पण व्यवस्था चांगल्या प्रकारे ई सेवा केंद्रातनं साहेबांनी चालू केलेली आहे. तर मी म्हणून तर जिल्हावार केलेत. आता हे प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला ई सेवा केंद्र आणि बाकीच्या मदतीसाठी असे गट तयार करायचे की जे विद्यार्थ्यांना मदत करतील. ठीक आहे. हॅलो सर. हां, बोला. कर्ज फेडण्यासाठी व्याज कधीपासून लागतं सर मग? व्याज तर तुम्हाला पैसे मिळतात ना तसे. म्हणजे बघा, आता एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही ₹3 लाख घेतलं म्हणजे दरवर्षी
1,00,000 प्रमाणे कॉलेजची फी आहे. तुम्ही पहिल्या वर्षी 1,00,000 घेतलं, दुसऱ्या वर्षी अजून 1,00,000 घेतलं, तिसऱ्या वर्षी अजून 1,00,000 घेतलं. तर तुमचं पहिल्या वर्षी 1,00,000 घेतलं ना, तर तुमचं ते व्याज चालू झालं त्याचं. मग दुसऱ्या वर्षी अजून एक घेतलं की तुम्हाला 2,00,000 लागणार, तिसऱ्या वर्षी 3,00,000 घेतले की 3,00,000. बँकेचा रेट लगेच चालू होतो. बँक म्हणत नाही तुम्हाला 1,00,000 घेतले तर आपण शेवटी चालू करू, तसं हा नाही. तुमच्या पैसे हातात ज्या क्षणी मिळतात ना, तुमच्या अकाउंटला तसं नाही ट्रान्सफर वाटत. झाले ना, त्या क्षणापासून तुमचं इंटरेस्ट चालू होतं. चक्रव्याढ नाही का त्याला? नाही, चक्रव्याढ नाही, हे वर्षाचं इयरली कॅल्क्युलेशन होणार ना तुमचं व्याज. बर, आता कसं सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. आता बरं झालं तुम्ही हा विषय काढला. आता आपलं जे व्याज परतावा योजना आहे ना, त्यात 2 मुद्दे महत्वाचे आहेत, की व्याज परतावा तुम्हाला फक्त 12% जे तुमचं व्याज असतं, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट जर हो. 12% असेल ना, तर तेवढाच तुम्हाला परत मिळतो. तुम्ही उद्या 15% जरी कर्ज घेतलं समजा बाहेरून, हं. तर 15% घेतलं तर त्यातला फक्त तुम्हाला 12%च परतावा मिळतो. उरलेला 3% तुमच्या खिशातनं भरायला लागणार तुम्हाला. म्हणजे आता याच्यात दुसरी थोडक्यात गोष्ट, त्याचं जेवढा पैसा येतो. हा बोला बोला. नाही तुम्ही बोला, तुम्ही शंका विचारा मला. म्हणजे त्याने जर दरवर्षी 1,00,000 रुपये दिले, तो ज्यावेळेस जॉबला लागला त्यावेळेस त्याला 3,00,000 आणि व्याज पण फेडायचंय. हो, व्याज तर फेडायचं आहे ना त्याला. आपण ते तुम्हाला ते महामंडळ देते ना, तुम्ही कशाला व्याजाची काळजी करताय? तेच तर सांगतोय हो मी, हो, म्हणून तर घ्या लोन. ठीक आहे. तुम्हाला हो, कुठे चालेल पैसे, चालेल. तुम्हाला फक्त हे बँकेत सबमिट करून व्याज परतावा मिळणारच आहे. तुम्ही हप्ता भरला, तुमचे 3 महिन्याने तुम्ही स्टेटमेंट काढायचं. त्या स्टेटमेंटमध्ये इंटरेस्ट सर्टिफिकेट म्हणतात त्याला. त्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला एका बाजूला मुद्दल दिसते, एका बाजूला इंटरेस्ट दिसतं. तुमच्या इंटरेस्टची टोटल जी असते, समजा 3 महिन्यात तुम्ही 8,000 हजाराच्या हप्त्याने 24,000 भरले मुद्दल आणि व्याज भरलं 2-2, 3-3 हजार रुपये, 9,000 रुपये व्याज भरलं. 9,000 तुम्ही महामंडळात गेले तर तुमचे लगेच नाही, 2-3 महिन्यात पैसे परत येतात ते. तर तुम्हाला बिनव्याजीच आहे ना ते, तुम्हाला फुकट. पण जॉबला लागल्यानंतर हा, जॉबला लागल्यानंतर हो, कसं आहे, आधी कसं घेणार बँक? लागल्यानंतर हा, चालेल, ठीक आहे. ऐका आता मी ओके. ऐका मी धन्यवाद. नाही, मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या मुलाची केस सांगतो. माझ्या मुलगा 2 वर्षे IIM ला MBA केलं. ठीक आहे. हॅलो, ठीक आहे, हां. मी सांगतो माहिती हां, की बोला ना. हा, 2 वर्ष मुलाने IIM मध्ये MBA केलं. त्याचं राउंड अबाउट 20-1 लाख रुपये लोन काढलेलं. बरोबर. तर मुलगा नंतर IIM मधनं 5 वर्षांनी लगेच जॉबला लागला. पण त्या वर्षी काय आम्ही ते पैसे, त्याने हप्ता चालू केला नाही, त्याने फक्त इंटरेस्ट भरलं. मग त्याने 1 वर्षानंतर आता EMI भरायला लागला. आलं लक्षात तुमच्या? हां. तुम्हाला बिनव्याजीच हो, पैसे आला वापरायला मिळतात आहे. जे बँकेचे पैसे आहेत धन्यवाद. ना, ते तुम्हाला बिनव्याजी मिळालं. हो, ठीक आहे, धन्यवाद. चालेल, चालेल. बिनव्याजी पैसे वापरायला मिळतात तुम्हाला. ओके. म्हणजे आम्ही दिनकरराव इंगळेंशी संपर्क साधायचा. हां, म्हणजे तुम्हाला गाईडन्स करतील. पुढचं काय अडचण आली तर ते तुमच्या जिल्हा पातळीवर सुटल्या जातील. माझा नंबर आहे का, लगेच देऊ ओके, नंबर? चालेल, ठीक. आहे, नंबर आहे. आहे ना, करा, कॉन्टॅक्ट करा. नंबर आहे म्हटलं. हो, हो हो. चालेल, ठीक आहे. ठीक आहे. आता अजून कोणाच्या काही शंका आहेत का? एक डाऊट होता हां? हॅलो. इफ जर सपोज डिग्री 4 वर्षाची हां, आहे, 2 वर्ष ऑलरेडी झालेले आहेत. 2 हां. वर्षाचं ऑलरेडी एज्युकेशन लोन बँकेकडून घेतलेलं आहे. बरोबर. ठीक आहे. तर आता ते जर महामंडळाला स्कीम अप्लाय करायची असेल, तर ते लोन डिस्कंटिन्यू करायचं की कसं हां, करायचं? मग तेच सांगितलं. मगाशी पण सांगितलं मी, की काय होतं, महामंडळाकडनं व्याज परतावा घ्यायचा ना, तर त्यांचं लेटर ऑफ इंटेंट फार आवश्यक आहे. तुम्ही लेटर ऑफ इंटेंट शिवाय जर त्यांनी घेतलं, तर ते तुम्हाला व्याज परतावा देणार नाही. ते म्हणतात आमची मंजुरी कुठे आहे? तुम्ही तुमचं कर्ज घेतलं, तुम्ही बँकेशी डील करा. तुम्ही नवीन प्रकारे आमच्याकडे अर्ज करा. आम्ही लेटर ऑफ इंटेंट देऊ. त्याच्यानंतर तुम्ही बँकेतनं, त्याच्यानंतरचं रेट तुमचं बँकेचं सँक्शन लेटर पाहिजे लोनचं. तुम्ही 2 वर्ष अच्छा, अच्छा. हां, ओके. तुम्ही 2 वर्षापूर्वीचं सँक्शन लेटर दिलं तर मान्य नाही करणार ते.
ओके, आणि ओके. चालेल. त्यासाठी म्हणजे पर्याय मी सांगितला यानंतर की जे कोणी तुम्ही पर्याय काय आहे, हां. तुमच्या बँकेने अलाव केलं तर तुम्ही ते 2 वर्षाचं लोन कंटिन्यू करून अजून एक लोन घ्यायचं. त्यांना सांगायचं ह्याच्या हे लोन डिस्कंटिन्यू करा आणि मला नवीन लोनची हां. फाईल करा माझी. ओके, आणि ओके. आलं बँकेला जर लक्षात. लक्षात आलं की हे अशा यांना फायदे मिळतात, तर बँक हां. कोऑपरेशन करायला पाहिजे. तर मी सांगू शकत नाही करेलच म्हणून, पण करायला पाहिजे. हां, ते बँकेवर डिपेंड आहे. ते बँकेकडे तो बँकेचा विषय आहे. ओके, ओके. चालेल. ठीक आहे. हां, बोला, बोला. समजा आता माझं मूळ गाव मान तालुक्यात सातारा आहे. मी बरोबर. डेस्टिनेशन आता नोकरीनिमित्त बाहेर सांगलीला आहे आणि मुलगा शिकायला बरं. पुण्याला आहे. हां. तर मी लोन फाईल कुठं म्हणजे कुठं सबमिट करायची किंवा कशा तुमचे प्रकारे करायची? डॉक्युमेंट कुठले आहेत तिकडेच. म्हणजे मान तालुक्यातच मी सबमिट करायची का? मान तालुका मी मान तालुका म्हणत नाही. तुमचे रेशन कार्ड कुठलं आहे, तुमचं आधार कार्ड कुठलं आहे, त्याच्यावर हां. तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायला लागणार. म्हणजे तिथल्याच डेस्टिनेशनला जे डॉक्युमेंट निघतात तिथंच तुम्ही म्हणजे फाईल सबमिट सातारा करायची. जिल्ह्यात अहो, तुम्ही जॉब कुठेही करत असा, तुम्ही चेंज करून घेतले की नाही, हा प्रश्न आहे. तुम्ही हां, हां, रेशन हां. कार्डचा हो. पत्ता बदललाय का? तुम्ही आधार कार्डचा पत्ता बदललाय का? नसेल हां, हां. बदलला, तर तुम्हाला सातारा जिल्ह्यातनं ॲप्लिकेशन करावं लागेल. तुम्ही नोकरीला बदलून गेल्यानंतर तुम्ही सगळं तुमचं आधार कार्ड तिकडचा पत्ता टाकलाय, तुम्ही रेशन हां. कार्ड तिकडे सेपरेट काढलंय, तर तुम्हाला सांगलीतनं करायला लागेल. हां, हां, हां. आलं लक्षात? ठीक आहे. होय, होय. ओके. हां, हां. तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्डचा पत्ता आहे ना, त्या जिल्ह्यात ते तुमचं नेटिव्ह प्लेस आहे. हां, कारण तहसीलदार तुम्हाला आहे ना, हां. तुम्हाला मी गमतीचा भाग सांगतो. तहसीलदार आहे ना, तुमचं जेव्हा ह्याचं जातीचा दाखला किंवा नॉन क्रिमिनल देतो ना, हां. तेव्हा तुम्हाला तुमचं मूळ गावानं काढावा लागतो तो तुम्हाला. हो, बरोबर. होय. तो मूळ गावातनं काढायला लागतो. पण हे जे आहे ना, बँकेचे हे आहेत ना, ते तुमचं हां. आता हे महामंडळाचं तसं नाहीये. तुम्ही समजा तुमचं मूळ गाव माणचं आहे आणि तुम्ही जर सांगलीत आता सगळे डॉक्युमेंट ट्रान्सफर करून घेतलेत, हां. तर मात्र तुम्हाला सांगलीतनं फाईल फॉरवर्ड करायला लागणार. कारण तुम्ही बरोबर. तिकडे ॲप्लिकेशनवर अर्ज आहे ना, अर्जावर हां. तो पत्ता आहे तो सांगलीचा टाकणार आहे. आलं लक्षात? आलं. हां, ठीक आहे. हे आपण वेबिनार का आयोजित करत असतो, की अशा निरनिराळ्या प्रकारच्या शंका आल्यानंतर तुमच्याही ज्ञानात भर पडते. म्हणजे ती शंका जर तुम्हाला नंतर कधी आली, तुम्हाला ऑलरेडी उत्तर माहिती असतं. म्हणून आपण या प्रकारच्या वेबिनारने निरनिराळ्या लोकांकडनं निरनिराळ्या शंका येतात आणि त्या सॉर्ट आउट होतात. हॅलो. हां, बोला. सर मी आर्मीमध्ये आहे. माझ्याकडे राशन कार्ड हां. नाही. मग हां. मुलाला मुलगी आहे BSc फार्म नर्सिंगला ॲडमिशन घेतलं होतं तिला. मग तिची 4 वर्षाची रेशन कार्ड काढायला 5 लाख लागेल. दुसरं फी आहे. काहीच ऑप्शन नाही. रेशन कार्ड काढायला लागेल. फक्त तुमचं तर कसं होतंय, की तुमची हां. ट्रान्सफरची नोकरी आहे ना. हो. मग तुमच्या मूळ गावी तुमचं रेशन कार्ड नाहीये का? आहे की माझं गावचं आहे. आम्ही पुण्याला सेटल आहे. मग पुणे सगळे डॉक्युमेंट आहेत. रेशन कार्ड बुध्याळ सांगोला तालुक्यात येतं. रेशन कार्ड सांगोला तालुक्याचं आहे आणि बाकी हां, आधार कार्ड बुध्याळ. वगैरे पत्ता कुठला आहे? सगळं पुण्याचं आहे. ते तो पत्ता रेशन कार्ड नाही पुण्याचं ठीक आहे त्याचं काय नाही. ऐका ना, तुम्ही हो. काय करा, तुम्ही हं. तुम्ही अप्लाय करा ऑनलाईन त्या रेशन हां. कार्डने आणि मग हां, आम्ही हां. म्हणजे मला तुमचं ॲप्लिकेशनचे हे पाठवा. तुम्हाला काय हां. होतंय 8 दिवसात रिप्लाय नाही आला ना, तर आपण तुमच्या सोलापूरच्या जिल्हा व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी बोलू तुमची केस. हो, हो. पण तुम्ही ॲप्लिकेशन करा. कारण ॲप्लिकेशन केल्याशिवाय मी काहीच बोलू शकत नाही. हवेत बोलून मी काही फायदा ऑनलाईन नाही. इथं मोबाईलवर करू शकतो का ई-सेवातच जावं लागेल? नाही तुम्ही स्वतः करू शकता. फार सोपं आहे. आपण ते पण करणार आहे. काहीच अवघड नाहीये. तुम्हाला काय नाही जमलं तर आमच्या टीममधले तुम्हाला भूषणला तुम्ही कॉल केला तर भूषण सांगेल तुम्हाला. मी हो. सांगेन, ओंकार सांगेल, की पुढे काय हं. भरत जायचं ते. एकदम सोपं आहे. फॉर्म हं. एकदम सोपा आहे. हां. फक्त डॉक्युमेंटची लिस्ट आहे ना, एक सांगतो फक्त. सगळ्या हां. PDF रेडी करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ठेवून द्या आणि मगच हं. फॉर्म भरायला बसा. कारण काय होतं लोकांचं, की फॉर्म म्हणजे डॉक्युमेंट नसतात तयार आणि फॉर्म भरायला बसतात. "अरे, मग हे पाहिजे का? मग घ्या." असं होतं. डॉक्युमेंट प्रमाणे तुम्ही चेकलिस्ट करा, की हा एक आहे. नाही. नाही मग तयार करा. सगळे डॉक्युमेंट आल्यानंतर फॉर्म भरायला बसा आणि जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट सगळे असतील आणि तेव्हा हां. फॉर्म भरायला बसाल, तर आमच्यातलं कोणीही तुम्हाला हेल्प करेल. हो. तुम्ही फक्त आधी कल्पना द्या, की साहेब मी 11 वाजता कॉल करतो किंवा आज संध्याकाळी तुम्हाला कॉल करतो. मला थोडी मदत करा. तर हो, तुम्हाला हो. सगळ्यांची मदत मिळेल तुम्हाला फॉर्म भरायला. ठीक आहे. हं. तुम्ही फॉर्म भरा, मी सबमिट भरतो. करा. ही सेवा अगोदर पर्सनल त्यातनंही लोनला पण नाही करू काय? जमलं हां? हं. अगोदर पर्सनल लोनला करू का मी अप्लाय? पर्सनल लोन म्हणजे तुम्हाला कशासाठी पाहिजे?
पर्सनल लोन म्हणजे अगोदर मी जरा घराचं काम चालू करायचं होतं. नाही, ते नाही मिळत. हं. इथे जे वैयक्तिक कर्ज आहे ना, ते फक्त इथे महामंडळाचा व्याज परतावा योजना फक्त व्यावसायिक आणि शैक्षणिक या 2च गोष्टींसाठी मिळतो. घर हो. बांधायला, टीव्ही घ्यायला, फ्रीज घ्यायला नाही मिळत. बरं. आलं मग लक्षात? शैक्षणिक करतो. शैक्षणिक करू शकता तुम्ही. तुम्ही हां. शैक्षणिकचा फॉर्म भरा. हां. शैक्षणिकचा फॉर्म भरा तुम्ही आणि हां. तुम्ही सबमिट करा. फॉर्म पण नाही भरता आला तर ई-सेवा केंद्रातून सांगा किंवा मग आता आपल्या दुसरीकडे आहेत तुमच्या गावात नसतील, त्यांना माहीत नसेल कदाचित तर जे एक्सपर्ट आहेत आपले लोण आणि समाजातले 2 हां, जण, हां. त्यांना तुम्ही WhatsAppवर PDF पाठवला ना डॉक्युमेंटच्या, तर ते तुम्हाला आणि हां. त्यांचे काय असेल ते चार्ज पाठवून द्या. ते तुमचा फॉर्म हो. भरून देतील. आपले हां. कोपरगावला, शिंगणापूरला वगैरे आहेत लोकं. हां. इंगळे साहेब हो. बरोबर आहे ना? हां. बरोबर. हं. ते तुम्हाला भरून देतील. मुलाचं तुम्ही दुसरं फॉर्म वर्ष भरायची आहे काळजी आणि करू नका. मुलीचं फॉर्म भरायची काळजी काहीच करू नका तुम्ही. नाही, तुम्ही नाही. डॉक्युमेंट मुलाचं झाले भरते की का मला मुलीचं करू द्या? डॉक्युमेंट झाले की ग्रुपवर टाका फक्त, की माझे सगळे डॉक्युमेंट ते आहेत. हां. ठीक आहे? ओके. हो, हो. चालेल. हं. हॅलो. हां, बोला. मी म्हटलं मुलाचं दुसरं वर्ष आहे आणि मुलीचं अजून ॲडमिशन झालं नाही. मग जिकडे जास्त मिळते तेच घ्या ना. जास्त ज्यांना लोन वयाचा ऐका ना, वर्षाचा फरक नाहीये. वर्षाचा प्रश्न नाही इकडे. इथे प्रश्न हां. आहे ना, की जास्त लोन कोणाचं मिळतं. कारण तुम्हाला तेवढंच व्याजाचा परतावा जास्त मिळेल. म्हणजे समजा हां, हां. मुलाचं दुसरं वर्ष आहे आणि त्याचं उरलेली फीस ₹2,00,000 आहे. त्याच्याऐवजी हां. मुलीची ₹1,00,000 तर तुम्ही मुलाचं घ्या. आलं लक्षात? हां, हां, हां. तुमचा फायदा करून घ्या ना. मग मुलीचंच करतो. मुलीचं अजून चालू झालं नाही म्हणजे मुलीचं अजून 4 मुलाचं वर्षाला ना 5 लाख परत अहो साहेब मी तुम्हाला परत तेच सांगतोय. तुम्हाला दोन्हीपैकी ज्याची फी जास्त आहे ना तुम्हाला भरायची, हां. वर्षावर जाऊ नका. फी कोणाची जास्त भरायची ना त्यांचं प्रकरण करा. बरं, बरं. चालतं, चालतं. कारण ते प्रकरण एकदाच होणार आहे तुमचं 5 वर्षासाठी. परत हो. परत तर काही होणार नाही. हो. कारण तुमच्या एकदा रेशन कार्डचा टॅग लागला ना, तर तुम्ही परत लोन करू शकणार नाही. म्हणजे लोन करू शकाल, व्याज परतावा मिळणार नाही तुम्हाला. हो, हो, हो. तर मग मग तेच म्हणतो ना, मग एकदाच जर घेणार तर जास्त घ्या ना. हो, हो, हो. मुलाला ₹2,00,000 आणि मुलीला 5,00,000 असेल तर मुलीच्या नावावर करा. त्याच्या उलट असेल तर मुलाच्या नावावर करा. सिंपल आहे. हां. ठीक आहे? बघतो सर. ठीक आहे. थँक यू. हां, तुमचा फायदा आहे त्याच्यात.